नमस्कार शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या भेंडी पिकावर पहिली फवारणी कुठली करावी याची मी माहिती देतो। आपल्याला जर भेंडीचं पीक हे 15 दिवसाचं झाल्यानंतर तुम्ही भेंडीच्या पिकामध्ये पहिली फवारणी मी सांगतो त्या औषधाची करा। कारण आपलं भेंडीचं पीक हे लहान याच्यामध्ये असते आणि आपण मार्केटमधून कुठलंही औषध आणून फवारणी करू शकत नाही। जर तुम्ही असं केलं तर तुमच्या पिकावर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो। कारण एखादं औषध असं ते हार्ड असते आणि ती तुम्ही भेंडी पिकाच्या लहान वयामध्ये मारलं तर तुमच्या भेंडीची पानं ही कडक होतील आणि रोपंही तुमची ट्रेसमध्ये जाऊ शकतात। म्हणून मी ज्या औषधाची माहिती देतो त्या औषधाचीच फवारणी तुमच्या भेंडी पिकावर करा। मी या पिकामध्ये पहिली फवारणी माझी झालेली आहे। मला व्हिडिओ वेळेवर बनवता न आला त्याच्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो। आता मी माझं हे पीक 40 दिवसांचं झालेलं आहे, हे बघू शकता। त्याला आता कली धारणा झालेली आहे, या अशा पद्धतीनं कली लागलेली आहे। अजून 20 ते 25 दिवसामध्ये माझा भेंडीचा पहिला तोडा होऊ शकतो। तर तुम्हाला तुमच्या भेंडी पिकामध्ये हे टापगोर आहे, हे टाटा कंपनीचं टापगोर आहे आणि याच्यामध्ये 30% डायमोथोएट हा घटक आहे आणि हा चांगला घटक आहे। आपल्या कुठल्याही भाजीपाला पिकावर कमी वयाची रोपं असताना 15व्या दिवशी या औषधाची तुम्ही फवारणी करा। हा माझा भेंडीचा प्लॉट आहे, याच्यामध्ये मी 1 किलो कायरा जातीची भेंडी लावली आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये मी कायरा भेंडीची लागवड कशी करावी आणि कायरा भेंडीचे फायदे काय असतात ते तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ तर लोकांना शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा। हे टापगोर आहे आणि याच्यामध्ये 30% डायमोथोएट हा घटक आहे आणि हा फार चांगला घटक आहे। आपल्या जुन्या पिढीपासून, आजोबांच्या पिढीपासून या औषधाचा वापर आपण आपल्या पिकावर करत असतो आणि त्याचे चांगले फायदे होतात। थ्रिप्स, कीड, पांढरी माशी, लाल कोली अशा सर्व कीटकांवर याचं चांगलं नियंत्रण येतं आहे आणि आपल्या पिकामध्ये त्याची पानंही, आपल्या भेंडी पिकाची पानंही चांगली सरळ होतात, पिकांना हिरवल येते। हे टॉनिकप्रमाणे सुद्धा काम करते। त्याच्यामुळं याच औषधाची तुम्ही फवारणी तुमच्या भेंडी पिकामध्ये करा। या औषधाची फवारणी करण्यासाठी तुम्हाला 15 लिटर पाण्यामध्ये 30% टापगोर हे औषध घ्यायचं आहे आणि तुमची भेंडीची किंवा कुठल्याही भाजीपाल्याची रोपं ही 15 दिवसाची झाल्यानंतर त्याच्यावर त्याची चांगल्या पद्धतीनं फवारणी करा। तुमच्या भेंडी पिकामध्ये त्याचे चांगले रिझल्ट येतील। एकदम औषध हे चांगलं आहे, मी माझ्या पिकामध्ये याचा वापर करतो आणि म्हणून तुम्हाला या व्हिडिओमध्ये या औषधाची माहिती दिली आहे। मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं आहे, 15 ते 16 दिवसांची रोपं झाल्यानंतर तुम्ही 15 लिटर पाण्यामध्ये 30 ml औषध घेऊन याची फवारणी करा, तुम्हाला त्याचा फायदा होईल। या व्हिडिओमध्ये मी जी माहिती दिली आहे ती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ तर लोकांना शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच माहिती घेऊन।